उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे। प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे। मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे। कसे वागणे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे वाग। आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे। का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे। खळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी। सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे। हा वेडा
आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती. मनावरती जशी बागावरती. आज जमलेल्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आता हजेरी घेणार आहे. नाव सांगा. नाही कळाली तर तुम्ही सांगा. मी सुशांत गाडगे उपाळे मी संदीप खरात उपाळे वांगे. वर्ग सांगा की रे. संतोष मोहिते उपाळे वांगे. सतीश मोहिते 10वी. सचिन जाधव 10वी. येडे सांगा की बाबा. येडे उपाळे. दादा मोहित 10वी. आवाज दे पुढे. आवाज आहे ना. सोमनाथ गाडगे उपाळे महिनी 10वी. गिरीधर पोळ 10वी रुपये वांगी. महेश नवर 10वी बेलवडे. संदीप कदम 10वी ब. नवनाथ गायकवाड 10वी ब हिंगणगाव. विक्रम हिंगणगाव 10वी ब. कुलदीप साळे 10वी रुपये वांगी. उपाळे माहिती 10वी. अनारकली कमाल आता हिंगणगाव उद्योग 10वी. तुमचं खरं नाव सांगा ना. शाळेत सांगा. सध्या स्कॉलरशिप 10वी कोणतरी आहे शेवट माझ्या अश्विनी जाधव
आणि आपल्या सर्वांचा लाडका सुशांत देशमाने 10वी सगळे वेळात वेळ काढून मला त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. 2003-2004च्या स्नेह संमेलन मेळाव्यात उपस्थित सर्व शिक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संगतीनं ओलांडला अवघड घाट, संगतीनं ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं आयोजित माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा बॅच 2003-2004च्या स्नेह संमेलनाचं आयोजित कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माजी विद्यार्थी हे विद्यालयाचे राजदूत आहेत. नियमितपणे आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याद्वारे विद्यालयाने विकासात्मक बदल होतो. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे, तरी प्रत्येकाने आपल्या शाळेच्या उन्नतीसाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे. आज सर्व क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत. त्यांचे सर्व श्रेय शाळेतील या सर्व शिक्षकांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनानेच आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आज हे सर्व शाळेत आलेले आहेत, म्हणून इथे आज आपण जमा झालेलो आहे. म्हणतात ना, सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. मित्रांनो, कार्यक्रम छान चालला आहे.
जरा टाळ्या वाजवणं भाग आहे. कार्यक्रम म्हटलं की विद्येचं आराध्य दैवत सरस्वतीचं पूजन, त्याचबरोबर शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचवले ते पद्मश्री डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून शैक्षणिक कार्यात ज्यांनी आपलं सौभाग्याचं लेणं गहाण ठेवून आपण सर्वांना घडवलं अशा रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमाचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या आणि गुरुजनांच्या हस्ते संपन्न होत आहे. सरस्वती महाभद्रा महामाया वरप्रदा श्रीप्रदा पद्मनिलया पद्माक्षी पद्मवक्त्रका शिवानुजा पुस्तकभृत् ज्ञानमुद्रा रमापरा कामरूपा महाविद्या महापातकनाशिनी. परिस्थिती कशीही असू दे, सकारात्मक राहणारे, मनस्थिती ठेवण्याची युक्ती अवगत असलेले आणि दुसऱ्यांनाही सकारात्मक विचार देणारे अशी आहे आपल्या अध्यक्षांची ओळख. नेहमीच आपल्याला मार्गदर्शन ठरलेले आहेत. असेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अनेकर सर यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनेकर सर. चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते. असेच प्रेरणास्थान असलेले आपल्या गावचे सरपंच महेश काका पाटील या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख पाहुणे महेश काका पाटील यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. उपस्थित सर्व तसेच या आनंदाच्या क्षणी आपल्या सोबत जे असणारे आपले काही गुरुजन तसेच आपले काही वर्गमित्र, स्कूल कमिटीचे काही सदस्य, अध्यक्ष जे होते ते आता आपल्यासोबत नाहीत. संस्काराचं नातं तुटत नाही. माणसं संपली तरी संबंध मिटत नाही. शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही. तुमच्या कर्तृत्वाचं देणं फिटत नाही. मी सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं जागेवरती उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायची. धन्यवाद. मागच्या यामध्ये आपले काही स्वकीय म्हणजे आपले काही शिक्षक व विद्यार्थी मित्र यांना देवाज्ञा झाली. देव त्यांना स्वर्गाच्या प्रवासाला घेऊन गेलेले आहेत. ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लावो. सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे, अंधारात प्रकाशाला महत्व आहे, दुःखात सुखाला महत्व आहे, तसेच कार्यक्रमाला प्रास्ताविकाला महत्व आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगण्यासाठी मी निमंत्रित करतो विक्रम कदम यांना. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सर्व आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझे इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, आज तब्बल 21 वर्षानंतर आपण माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा यासाठी एकत्र जमलो आहोत. आज आपण जुने क्षण जुने नाती साजरे करण्यासाठी सर्वजण इथं उपस्थित आहात. जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. याच विद्यालयातून आपण सर्वजण एखाद्या मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. त्याची कुठेतरी उतराई व्हावी म्हणून आपण सर्वजण माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा या कार्यक्रमासाठी एकत्रित आलो आहोत. गेली 2 महिने या कार्यक्रमाचे आपण नियोजन करीत आहोत.
सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि त्याचं कारणही असंच आहे, जरी शालेय जीवनातला एखादा विद्यार्थी मित्र कुठेही भेटला तरी तो एक अविस्मरणीय क्षण असतो. मला आशा आहे की आजचा ही सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय असणार आहे, याची नोंद असेल. तब्बल 20 वर्षांनी आपण सर्वजण एकत्र आलो आहात. मला विश्वास आहे की आपल्या बालमित्रांना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी हे योग्य व्यासपीठ, जेणेकरून तुम्ही आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणी, जुने संपर्क जिवंत करणार आहात. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या माजी विद्यार्थी शिक्षक गेट टुगेदर म्हणजे शालेय शिक्षण घेऊन ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी या जगात आपण एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. यामुळे आपल्यात एक विशेष बंध निर्माण होतो. डागडुकीच्या माणसाचं जीवन एखाद्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी, संकटे यांना कुठेतरी सहाय्य झालं पाहिजे. यासाठी आपण माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे क्षण यावेत. म्हणून असे गेट टुगेदर व्हायलाच पाहिजे. आज सर्वजण एकत्र जमला आहात याचा खूप आनंद होत आहे. त्याचं कारण असं आहे, या विद्यालयामध्ये ज्यावेळी प्रवेश केला इयत्ता 5वी मध्ये एक कविता आठवते, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे. तसे वातावरण आज निर्माण इथे झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाने मला प्रास्ताविकची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो. एवढे बोलून माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विक्रम. टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करूया. आज या ठिकाणी मला एवढंच बोलावं वाटतं. आता प्रत्येकाच्या मनात हेच राहिलेलं आहे की सगळ्या सरांच्या मनात मी आहे का, मला ओळखतात का सर. त्यामुळे मला एक कविता सर नववीतली आठवते, कना कविता. ओळखलत का सर मला, पावसात आलं कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणे आली, गेली गरड्यात राहून, माहेर वाशीन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पाठीवरती हात ठेवून आता नुसते लढ म्हणा. आता गेले 21 वर्षात ही कना कविता अजून माझ्या लक्षात आहे, मी बघितलेली नव्हती. थोडेफार 4 वाक्य इकडे तिकडे झालेले आहेत, त्याबद्दल मी तुमचे सॉरी म्हणतो तुम्हाला. अजून पूर्णतः लक्षात नाहीये. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान, गुरुशिवाय होत नाही जीवन साकार, डोक्यावर जेव्हा असतो गुरुचा हात तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार. अशा सर्व गुरूंचा या ठिकाणी होत आहे शिष्याकडून सत्कार. श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान आपुला केला, आपल्या येण्याचा हर्ष मनी झाला. सन्मानाचा तुरा आज शिरपेच्या तुमच्या, आदर भावाची शाल पांघरतो जो मनात आहे आमच्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आनेकर सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापकच आहेत. त्यांचा माजी विद्यार्थी यांच्यातर्फे सत्कार होत आहे. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री महेश काका पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. तरी तो सर्व शिक्षण कमिटीचे संचालक माननीय संजय यादव यांचाही येथे सत्कार होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा. हिंगणगावचे प्रतिष्ठित नागरिक, माजी सरपंच
आनंदबापू खवळे यांचाही येथे सत्कार होत आहे. सन्मानाचा आपण स्वीकारावा, श्रीफळ सन्मानाचा आपण स्वीकारावा, आपल्या कीर्तीचा ध्वज आसमंती दरवळावा. स्कूल कमिटीचे सदस्य अण्णादादा कदम यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. सन्मानाचा तुरा आज शिरपेच्या तुमच्या आदरभावाची शाल पांगतो ज्या मनात आमच्या. मोरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. टाळ्यांचा गजर सतत चालूच राहिला पाहिजे. आपल्या गुरुजनांचा सन्मान करत असताना कोणतेही कुत्राईपणा करू नका. आमचे शिंगाडे सर यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो की त्यांचाही या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार अशा टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आमच्या गुरुजनांचा सन्मान होत आहे. भगवान सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तरी सरांना विनंती करतो की त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञाना विना न होई जगी सन्मान. गुरु शिवाय होत नाही जीवन साकार. डोक्यावर असतो जेव्हा गुरुचा हात, तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार. असे आमचे सर्व गुरुजन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. मान्य गुरुजनवर ते आणि प्रमुख पाहुणे त्याचा त्यांनी स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. विनंती करतो की गायकवाड सरांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. सूर्यवंशी सरांचा सन्मान होत आहे. तरी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. माने आबा यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. तरी त्या सन्मानांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार अशा टाळ्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. कोळ्यांचा सन्मान होत आहे. तरी त्याचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. सगळे समोर. त्यांची येण्याची अवस्था नसतानाही ते आलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्यांचं. कीर्तक सरांचा सत्कार होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. टाळ्या थांबवू नका, शेवटपर्यंत टाळ्या वाजतच राहिलेल्या पाहिजेत. यानंतर मी विनंती करतो मोहिते एस ए सरांना, या ठिकाणी त्यांचाही सत्कार होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा. मोहिते सर जसे होते तसेच आहेत. 21 वर्षात त्यांचा काहीही बदल झालेला नाही, अजून पण यंगच दिसत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. थँक्यू मॅडम, वेळात वेळ काढून आलात तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. रानोराणी पावसाने हर्षली सर्व धरती. आहात आपण सर्वजण सत्कार मूर्ती. शाल आणि श्रीफळाचा स्वीकार करावा हीच तुम्हास आमची विनंती. पूर्वी आपण इतर बाईंना ज्या पद्धतीने बघत होतो त्या पद्धतीने त्या आजही तशाच्या तशाच आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत करा. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावा. यानंतर याला विसरून नाही चालणार. आमचं हिंदी नाही रे बाबा चांगलं. यहाँ पे आए आपका बहुत बहुत धन्यवाद.
टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. यानंतर चव्हाण एसपी सरांचा इथे सत्कार होत आहे. चव्हाण एसपी. श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान आपला केला, आपल्या येण्याने हर्षमणी झाला. सन्मानाचा तुरा आज शिरपेच्यात तुमच्या आदरभावाची शाल पांगतो जो मनात आमच्या. आता या ठिकाणी वन अँड ओनली वाघमारे सरांचा सत्कार होत आहे. गेली 28 वर्ष अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी आपल्या शाळेसाठी योगदान दिलेलं आहे. त्या वाघमारे सरांचा इथं सत्कार होत आहे. त्यांची इच्छा आहे इथं स्थायिक व्हायचं. यानंतर जगताप सरांचाही इथे सत्कार होत आहे. कार्यरत असलेले जगताप सर. त्यानंतर कदम सरांचाही सत्कार होत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कदम सरांचाही इथे सत्कार होत आहे. श्रीफळ सन्मानाचा आपण स्वीकारावा, आपल्या कीर्तीचा ध्वज आसमंती दरवळावा. इथे गाडी सरांचाही सत्कार होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा. करण्यासाठी गाडे सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा. जोरदार अशा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर सध्या नदाब मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शीतलता आहे चंद्राची अशा ह्या आनंदी आणि उत्साही वातावरणात आपला हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम चालू आहे. तरी उपस्थित सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मोहिते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान तसंच सोनी मामा आणि यादव मामा यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. संपन्न करण्यासाठी उन्हापासून संरक्षण ज्यांनी दिलं त्याचे SK मंडपवाले तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित फोटोग्राफर छायाचित्रकार ज्यांनी रांगोळी काढली त्यांचंही आम्ही मनापासून आभारी आहोत. या ठिकाणी हा सन्मान आणि सत्काराचा सोहळा संपन्न झाला. सर्व मान्यवरांचं तसेच सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे सर लाडके गुरुजन वर्ग सर्व या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. जगताप सर आपले मनोगत व्यक्त करणार आहे, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. रयत शिक्षण संस्थेचे नेहरू विद्यालय हिंगणगाव बुद्रुक माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा बॅच 2003-04 वतीनं आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आनेकर साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य, त्याचबरोबर या गावचे सुपुत्र प्रथम नागरिक सागरेश्वर सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन आदरणीय महेश नाना, आमच्या दी रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय आमचे शिंगाडे बापू. खरं ज्या व्यक्तीचं म्हणण्यापेक्षा ज्या गुरुजनांचं नेहमीच या ठिकाणी आम्ही नाव ऐकत आलेलं आहे ते आमचे आदरणीय मार्गदर्शक बागवान सर, त्याचबरोबर आमचे स्नेही पाहुणे म्हणा, दाजी म्हणा, मोरे सर. इतर मला गुरुवर्यांचं नाव जास्त माहीत नाही, पण या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेमधून सेवा करून अतिशय उत्कृष्ट अशी सेवा करून सेवानिवृत्त झालेले सर्व रयत सेवक
आमचे मित्र सुनील मोहिते सर आणि तुम्ही 2003-4 बॅच मधले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, अतिशय सुंदर सुरेख असा हा मेळावा तुम्ही आयोजित केला. या ठिकाणी आजी माजी सर्व गुरुजनांचा तुम्ही यथोचित या ठिकाणी सन्मान केला. याबद्दल मी शाळेच्या वतीनं तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय स्तुत्य असा तुम्ही उपक्रम हा राबवलेला आहे. खरं वास्तविक पाहता 2019 पासून शाळेच्या बदलामध्ये अतिशय बदल मोठा घडून आलेला आहे. आज तुम्ही पाहिलं असेल 2003-4 ला तुम्ही 10वीला असताना असणारी शाळा आणि आज असणारी शाळा, आमच्या विद्यालयाला लाभलेले जे मुख्याध्यापक आहेत अनेकर सर, अतिशय होतकरू, हुशार, कर्तव्य दक्ष असे मुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि खरोखरच ते या शाळेला लाभले हे या गावाचं आणि शाळेचं भाग्य आहे. कारण ते कधी स्वतःला मी शाखा प्रमुख आहे, साहेब आहे, मुख्याध्यापक आहे असे मानत नाही. स्वतः ते तत्पर, शिक्षकाच्याही पुढे ते तत्पर असतात. तुम्ही पाहिलं असेल मुख्याध्यापक म्हणून झाल्यानंतर, प्रमोशन मिळाल्यानंतर, खुर्चीवर बसल्यानंतर काही मुख्याध्यापक खुर्चीवरनं रिटायर होताना उठतात. परंतु मुख्याध्यापक 10वीचे तास घेऊन इतरही वर्गाचे मोकळा पडला तर त्या ठिकाणी तास घेतात, त्यांना हिंदीचं अध्यापन करतात. खरोखर अतिशय चांगली सेवा त्यांची इथं आहे. जसं म्हटलं जातं गंगा वाहते, वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यावा, तसं या हिंगणगाव आणि या पंचक्रोशीतील सर्वांनी या सरांच्या अनुभवाचा त्या ठिकाणी फायदा घ्यावा. आल्यापासून अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं त्यांचं काम चालू आहे. निकालाची परंपरा आता उज्ज्वल व्हायला लागलेली आहे. NMS असेल, आमच्या शासकीय चित्रकला स्पर्धा असेल, तालुक्यातच नव्हे तर 6-6, 7-7 विद्यार्थी A ग्रेड मध्ये या ठिकाणी पास होऊ लागलेले आहे. याबद्दल सर तुम्हाला बोलतीलच, परंतु थोडंसं बोलावं असं वाटलं. तुम्ही माझे विद्यार्थी आहात, नेहमीच या ठिकाणी शाळेमध्ये येत जा, शाळेवरती प्रेम करत जा. आणि शाळेवर जेव्हा प्रेम होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये ही हिंगणगावची शाळा आदर्श शाळा म्हणून ठरेल. या ठिकाणी थोडंसं मला बोलावं असं वाटलं म्हणून या ठिकाणी बोललो. तुमच्या बॅचच्या लोकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा शाखेच्या वतीनं या माझी रयत सेवकांचं आणि इथं उपस्थित सर्व 2003-4 बॅचच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं शाळेच्या वतीनं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय करमल. बोल ऐकण्यासाठी उपस्थित आहात, खास म्हणजे गुरुजन आपले बोल ऐकणार आहेत. तर मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. अशा जिद्दी, मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनोगत आपण सर्वजण ऐकणार आहोत. तर मी विनंती करतो की सतीश मोहिते यांना प्रथम विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्द या ठिकाणी मनोगत सांगावं. गवळणीनं आपण 5 वर्ष मंत्रमुग्ध झाला असे आपले सर्वांचे लाडके सतीश यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकायचं. नमस्कार. माननीय मुख्याध्यापक, आदरणीय गुरुवर्य आणि इथे बसलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे का? त्या देशमाने नाही सगळे डॉलर मारले झाले. मी आता कोल्हापूरमधून निघालो होतो. मी आता तुमच्याशी बोलताना भाषण करणार नाही, मी तुमच्याशी बोलतो असं बोलतो, त्यामुळे समजून घ्या. आणि जरा मी अजून बोबडा बोलतो बरं का, त्यामुळं शब्द जरा समजून घ्या. प्रॉब्लेम येतो जरा, कारण की त्यावेळी म्हणजे मला भाषण करायला माझ्या शाळेने शिकवलं. 3 वर्ष मला नेहरू विद्यालयामध्ये भाषणाचा म्हणजे वक्तृत्व स्पर्धेचा मला प्रथम क्रमांक दिला. तेव्हापासून मी भेट नाही हो, म्हणजे बोबडा मला काय म्हणायचं ते म्हणा, आपण बोलायचं. आता काय होतं, मी आवाज जरा इकडे होतोय, मी असं बोलतो, मला आवाज मोठा आहे काय माहिती का? सकाळी निघालो होतो, म्हणजे कोल्हापूरमधून निघालो, 6 वाजता निघालो. म्हणलं भाषण पाठ केलं पूर्णपणे, शेडवाला मारायचं, हे मारायचं. म्हणजे मला काय शिकवलं आपल्याला, म्हणजे ओळखणं कसं. ओके, देशमाने मारून बसला.
आता काय बोलू, मी बोलू काय म्हणलं, तरी पण म्हणलं मग मला आठवलं आपण 20 वर्षापूर्वी भाषण केलं होतं, इथंच केलं होतं. जब हम जवां होंगे जाने कहा होंगे, लेकिन जहां होंगे वहां नेहरू विद्यालय को याद करेंगे. तुम्हाला सांगू, स्वप्नात देखील आहे की नाही, पुन्हा 10वीची परीक्षा येते. त्याला 60% मार्क पडलेले, 10वीला 70 पडले आणि 10 पाडायला पाहिजे होते. हो, ते कसं माहित आहे का, त्याचा नंबर मी त्याला विचारलं, तुझं नाव टाकलंय का त्यात? होय, माझं नाव का नाही यायचं? म्हणजे अजून झोपेमध्ये देखील मला शाळा का आठवते की ती शिकवण मला शाळेमध्ये दिली. आणि त्यावेळी एक शब्द होता, म्हणजे भाषण करताना वापरला होता, ज्ञानाची शिदोरी. मग त्यावेळी कळत नव्हतं, म्हणजे आपण कसं माहिती आहे का, पुस्तकाचं वाक्य घेतो आणि बोलून जातो. ज्ञानाची शिदोरी म्हणजे काय ते आता कळते. 20 वर्ष जगताना जेव्हा संघर्ष समोर उभा राहतो ना, खरंच सांगते, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली गरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र. ही बायको माझी वाचली का म्हणलं माहित आहे का, तर 2 वर्षापूर्वी अगोदर लग्नाचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, मुली मिळत नव्हत्या. खूप म्हणजे शिक्षण होतं, पगार होता, मुली मिळत नव्हत्या. 3 वर्षानंतर मुलगी मिळाली. देवाच्या कृपेनं आहे ना, मुलगी मिळाल्यानंतर मला तर बोलतो जरा इकडे तिकडे होईल, भेटली आणि नशिबाने चांगली मुलगी मिळाली. 1 महिना झाल्यानंतर अचानक काळानं घातला, म्हणजे सांगितलं की तिचं हृदय फक्त 30% चालतंय. डॉक्टर देखील मला म्हणले की हे पोरीला सोडून आता तुझं सासऱ्याने तुला बसवलंय वगैरे असं. पण माझी आई म्हणली, अरे आपलीच पोरगी असती तर काय केलं असतं ना, पण आपली पोरगी आहे, जोपर्यंत जगल तर जगवायची. देवाच्या कृपेने 30% म्हणलं आहे, जगूया की म्हणलं, आपल्याला तर काय. मग आम्ही म्हणलं काही खर्च वगैरे करायचं नाही म्हणलं, त्याला किती खर्च व्हायचं होऊन जाऊ दे. पण आज देवाच्या कृपेने 30-70% हार्ट कसं चालू हे मला पण माहित नाही. म्हणजे कसं राहायचं, कुठं राहायचं आणि कुठे थांबायचं हे शाळेने शिकवलं. आता आमच्या घारगे सर मला काय अजून आठवते, म्हणजे त्यांना माहित असेल नसेल, ते काय म्हणायचे, सतीश मोहिते म्हणा, माझं ना सट्या म्हणा म्हणतात. म्हणजे सतीशनं म्हणजे शाळेमध्ये असं उठवून धरायचं ना प्रत्येकाला, की कुणाला पत्ता विचारायचा असलं तर मोहिते सांगतो बघा का सांगतो, हा तुझं घर आहे साहेब, तर तुम्ही आला की नाही तर इथे यायचं, उपाळ्यात आला की नाही, उपाळ्यात नाही यायचं तर तिथं किरंपट आपलं चव्हाण डॉक्टरचं घर आहे, तिथनं आत गेला की नाही डाव्या बाजूला, तिथं मी राहतो. जी सांगायची पद्धत आणि शिकवण्याची पद्धत गाडगे सरांनी सांगितली. आणि आम्हाला समीकरण असायचे, तुम्हाला माहिती असेल, जे पहिलं एकदा मी शाळेत होतो तर समीकरण द्यायचे ना, 2A वर्ग अधिक B वर्ग अधिक BC वर्ग असं असायचं. प्रत्येक स्टेटमेंटला म्हणजे एक ओळ झाली की म्हणायचं शाबास सतीश, दुसरी बरोबर आली शाबास सतीश, तिसरी चुकली हो सत्या मोकळ्या. म्हणजे हे जे वाक्य आहेत नाही सरांनी शिकवले, अजून लागले आणि कीर्तक सर आहेत काय तर माझी चूक झाली होती 10वीला असताना. तुम्ही मला म्हणजे काय झालं असेल, तुम्ही सांगितलं की इथनं पुढे असं वाक्य, नजरेने तुझी पण मान खाली गेली नाही पाहिजे आणि आमची पण मान खाली गेली नाही पाहिजे, आई बापाचं मान पण खाली गेली. अजून सर सांगतोय स्वाभिमानाने जगतोय ताट का नाही, अजून आई वडिलांची मान गेली आणि शाळेची मान घालून गेली. आणि माझ्या बरोबर सांगतो तर इथे एक झाड दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे. आम्ही 5 पंचक्रोशीचे विद्यार्थी, म्हणजे हिंगणगाव, पाळीमायनी, बेलवडे, 5 हे आपलं रायगाव, या 5 ठिकाणी फोटो होता. एक म्हणजे असं एक फांदे दाखवले होता, एक झाड दाखवलं होतं, त्याबरोबर फांद्या, आणि प्रत्येक गावामध्ये एक अशी फांदी होती. तसं आम्ही 5 गावाचे आहेत, म्हणजे 5 पांडव आहेत. कारण की आमचे मित्र आहेत ना, अजून आम्ही मित्र आहे, हो घट्ट आहे. म्हणजे असं आमच्यात आता जी भेटलो ना आम्ही, असं वाटतं की भाव आहे वा, म्हणजे लांबची नाही आम्ही. त्यामुळे शिकवलं पण आमच्या शाळेने, त्यामुळे शाळा खूप आहे चांगली आमची. म्हणजे मनातलं बोलतो मी सगळ्यांच्या भावना. तुम्हाला सांगतोय रस्ता नाही आहे, ती काय म्हणतात ती झाडी, आमचं उपळ्यातून रस्ता येताना खाली नदी लागते, पाणी पाणी, पुन्हा इकडे वावर बघितलं हिरवगार वाव, पाय वाट, अहो काय सांगायचं, काय झाडी ती म्हणण्यापेक्षा ही एकदम मोठी होत. एवढं छान माहित आहे का, काही सांगू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही, एवढं चांगलं भेटलंय मला. म्हणजे खूप म्हणजे, आणि आम्ही जी सगळे आहोत प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये, मी अकाउंटमध्ये असेल, कोणी आपल्या ह्याच्यामध्ये पोलीसमध्ये भरती झालाय, कोणी सैन्यामध्ये, प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये बाप झालाय. हे सगळं तुमच्या उपकारामुळे झाले.
आम्ही प्रत्येक जण आमच्या क्षेत्रामध्ये बाप आहोत. 1-2 रुपये कमी इकडे तिकडे, पण काय माहिती आहे का, झुंजायला शिकवले आम्हाला तुम्ही. काय माहिती आहे का, यशाची काय म्हणतात त्याला मोजमाप नसते, पट्टी नसते की बाबा ह्या ठिकाणी थांबलं की तू यशस्वी झाला, किंवा तू आज 50 आहे, उद्या 1 लाख होईल, 2 लाख होईल, 3 लाख होईल. काय हो, 1 लाख 2 लाख ते महत्व नसते. ते एका ठराविक पॅरामीटरला काय माहिती आहे का, तुम्ही तिथं कसं राहताय, झगडताय कसं त्या परिस्थितीला, आणि पुढे जाताय कसं. ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, हमें दोस्ती की कसम दोस्तों, पता कोई पूछे तो कहते हैं हम, एक दूजे के दिल में रहते हैं हम, नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. तर मित्रांनो, तुझी आता जी प्लॅनिंग केली होती मला खूप आवडले, आणि सगळ्यांनी आपण असंच आनंदी राहू आणि रोज भेटू. पण नाही हो, जमत नाही, आता संसारामुळे जमत नाही. तर मी माझं मनोगत बंद करतो आता. थँक्यू सतीश, मनापासून भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद. तुझ्या सुखी आयुष्याला कोणाचंही नजर न लागो आणि तुझ्या मिसेसला दीर्घायुष्य लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्वांच्या वतीने. जणू ज्ञानाचा सागर सारा. हे विद्यालय आमच्यासाठी पंढरपूर आहे. हे विद्यालय आमच्यासाठी पंढरपूर आहे. आणि इथं असणारे सर्व गुरुजन हे आमचे विठू माऊली आहेत. त्यामुळे या शाळेत जे काय आमच्यावर संस्कार घडले ते सर्व या शाळेमुळे घडले. जे काय आज आम्ही इथं बोलत असेल किंवा आम्हाला शब्दांची ओळख असेल किंवा या ज्या काही रचना असतील ते सर्व या शाळेमुळे घडलेलं आहे. आणि या शाळेत असताना खूप काही अशा आठवणी आहे अभ्यासाच्या किंवा त्या बाकीच्या गमती जमती आता बऱ्याच जणांनी सांगितले. पण खर तर या शाळेत आहे ना कष्ट करण्याची प्रवृत्ती आमच्यात खूप आहे. आम्हाला म्हणजे आता शाळेत कुठलं चालतं का नाही माहित नाही, पण शारीरिक शिक्षणचं परीक्षा आमची काय असायची सर, मी सरांशी पण बोललो. आणि सगळ्यात म्हणजे आवडता दिवस शनिवार. शनिवारचा दिवस का आवडायचा, अभ्यास कमी पण कष्ट कराय. टेंबूचा पाठ आहे तिथं पाठ काढल्यामुळे दगड असायचे. गावातले 2-4 आमच्या जे आम्हाला सहकार्य करत शाळेला त्यांचे ट्रॅक्टर असायचे. शिक्षक आम्ही 9वी पासून सोबत शिक्षक घ्यायचं. आम्ही शाळेत 9वी आणि 10वीची मुलं जायचं. 2-2 दगड टाकले की ट्रॅक्टर भरायचा. ट्रॅक्टर घरी शाळेत येईपर्यंत मस्ती करायला मज्जा करायला भेटायची. त्यामुळे तो शनिवार आम्हाला खूप आवडायचा. अजून दुसरं एक आता इथलं मुजवले खड्डे, इथं खड्डे होते. आता काही विद्यार्थी आमच्यात नाहीत, 9वी पर्यंत शाळेला होते. कारण त्यावेळेस शिक्षणापेक्षा परिस्थिती, त्यावेळेचा काळ, त्याच्यामुळे काहींना परिस्थितीमुळे शिक्षण सोडता लागलं किंवा काही जण अभ्यासात मागे असायचे त्यामुळे शिक्षण सोडलं. पण जे अभ्यासात मागे होते ते शरीरानं धनताकडे होतं. चांगले हट्टे कट्टे. आम्हीच बार काढाय पण तरी पण मदत करायचो. या ठिकाणी सभागृह बांधण्यासाठी खड्डे काढायचे. तर शनिवारी आमच्या असे 4-4 त्यावेळेस 50-60 मुलांचा बॅच असायचा. 4-6 मुलांचा ग्रुप बनवायचा आणि खड्डे 4x4 जवळजवळ खड्डे काढलेले होते. कष्ट करण्याची प्रवृत्ती एवढी आमच्यात आहे. अण्णांचं एक वाक्य आहे, माझ्या संस्थेचा विद्यार्थी लात मारेल तिथं पाणी काढेल. तर त्यावेळेस आम्हाला समजायचं नाही, लात मारेल तिथं पाणी काढेल म्हणजे काय, काय कळायचंच नाही. पण आता समजतंय की लात मारेल तिथं पाणी काढणं म्हणजे काय. अजून एक आठवण शाळेची, कर्मवीर जयंती. सर कर्मवीर जयंती करताना, कारण आपली रयतची संस्था आहे, इथं बाकीच्या गोष्टी काही चालत नाही. जे काय संस्थेच्या नियमाप्रमाणे आहे ते नैसर्गिक सजावट असायची. मला वाटतं नदीच्या कडेला त्या झावळ्या असायच्या, त्या झावळ्या आणायच्या, बैलगाडीला लावायच्या, त्याला ते झेंडूची फुलं वगैरे लावायची. कृत्रिम काही नाही. पण 10वीत असताना आम्ही थोडंसं वेगळं केलं. आम्ही ठरवलं सगळ्यांनी की कर्मवीर जयंतीला जरा वेगळं काहीतरी करू. 2-2 रुपये 3-3 रुपये काढून 500 रुपयाचा एक बँजो आणला होता. हे मला चांगलं आठवतं. त्यावेळेस सोमनाथ मधने आता आपल्यात नाही, त्याचं एक सहकार्य लाभलं होतं. आता चालू आहे का नाही माहित नाही. म्हणजे त्यावेळेस काळच असं होता की दुष्काळ परिस्थिती, आता बऱ्यापैकी पाणी वगैरे आलंय, समृद्धी जरा झाले, पण विद्यार्थी गरीब असायचे. तर एक गरीब विद्यार्थी पेटी असायची, त्यात सुद्धा सर 8 आणि 4 आणि टाकाय नसायचं आमच्या. तर ते होतं. आणि या संस्थेत विद्यार्थी शिकला पाहिजे, घडला पाहिजे या दृष्टीनं सर्व काय होत होतं. आणायचे विद्यार्थी नुसते शिकवायचे ते नव्हतं. त्यामुळे या शाळेनं भरपूर काय असं दिलंय. वनभोजन असेल, कारखाना, भवानीचा मळा, तलावा, अशा गोष्टी छोट्या छोट्या त्यावेळी मी सांगतो. शिक्षक हे फणस आहे, कोकणातल्या फणसासारखं आहे. वरून तुम्हाला ते राकड दणकड दिसतील, पण आतून आहे ना गोड गऱ्यासारखं असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या वरच्या बाह्य रंगाला बघू नका, किंवा त्यांनी तुम्हाला मारला असेल
रागवलं असेल, पण त्यांच्यामुळं आपण आज जे काही घडलो ते त्यांच्यामुळं घडलो. शिक्षक ऍक्च्युली शिक्षकांना सर, गुरुजी, मास्तर, सगळ्यात आधी मास्तर म्हणत होते. तर मास्तर शब्दाचा अर्थ असा आहे, मा म्हणजे आई, स्तर म्हणजे पातळी. तर जो शिक्षक आईच्या पातळीला जाऊन आपल्याला घडवतो तो मास्तर. नंतर ते शिक्षक वगैरे गुरुजी सर झालं, पण मास्तर आईच्या लेवलला जाऊन जो आपल्याला घडवतो तो मास्तर म्हणजे गुरुजी. आपल्याला आईची भाकरी आधी पोट भरायला शिकवते, आपल्याला आईची भाकरी पोट भरायला शिकवते, पण गुरुजनांची शिकवण ती भाकरी कशी बनवायची आणि ती कशी आपल्या कुटुंबासोबत खायची हे गुरुजनांच्या मुळे आज आम्हाला इथं कळलं. शाळेत एक किस्सा सांगतो. शाळेत आहे ना आम्हाला एक फळेवासा रेषाखंड काढायला होता आणि त्या रेषाखंड सांगितलं की हा छोटा करा. तर एक जण उठला आणि डस्टर घेतला. डस्टर घेतला पुसायच्या आधी शिक्षक म्हटले थांब जरा. तर त्यांनी तो रेषाखंड पुसून न देता सरांनी त्याच्यापेक्षा एक मोठा रेषाखंड काढायला लावला. तर त्या शिकवणीत असं होतं की जर तुम्हाला समोरच्याला छोटं करायचं असेल तर त्याचा सन्मान ठेवून आपण त्याच्यापेक्षा मोठं व्हा, पण त्याला त्याचा पाय खिचू नका. ही शिकवण आम्हाला घडली. खूप काही बोलायचं होतं, बरेच जण बोलून गेले. आता उन्हाचा पण तडाखा आहे. त्यावेळेस आम्हाला वाटायचं की हे म्हणजे ज्यावेळेस काही कार्यक्रम प्रमुख पाहुणे आले बोलायला लागले की का कवा उरागतंय काही असं वाटायचं. पण आता आम्ही पण तुम्ही खूप जण आता 70-75च्या वर आहात. तुमच्या शारीरिक दृष्ट्या तुम्ही आता थोडस कमजोर झालात, पण तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. खरंच मनापासून तुम्हा सर्वांचं धन्यवाद. अध्यक्ष असतील, प्रमुख पाहुणे असतील आणि माझे सर्व लाडके गुरुजन वर्ग आणि मित्र, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद भाऊसो. तू दिलेलं मनोगत हे खूपच छान होतं. पण मी माझ्या वतीनं आता मी जास्त काही बोलणार नाही, उन्हाचा तडाखा आहे, त्यामुळे मी माझ्या वतीने एक आपल्या गावचे सरपंच महेश काका पाटील यांना मी विनंती करतो. गेले 21 वर्षात हा रोड झालेला नाहीये. आज आम्ही गेले 21 वर्षात येतोय, हा रोड झालेला नाहीये. तुमच्या कारकिर्दीमध्ये तेवढा रोड व्हावा आणि मी एवढं सांगतो की ते तुमच्या कारकिर्दीतच होईल आणि ते तुम्ही करून द्यावं अशी माझी इच्छा आहे मनापासून. एवढंच मी 2 शब्द बोलणार आहे. यानंतर शिक्षकांचं मनोगत होणार आहे. बा विठ्ठला कमरेवरचे हात काढून ढगाला लाव तू, पाऊस पाडून विचाराचा भिजाव माझं मन तू, गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे, गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे पायापाशी, तुका म्हणे ऐसा गुरु त्यांचे चरण हृदय धुरू. यानंतर माजी विद्यार्थी सन 2003-04च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे आयोजित इथं शिक्षकांनी आपण एक स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. या स्नेह मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे या विद्यालयाचे मुख्याध्यापक, अध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. आनेकर सर, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य, आमचे मित्र संजय यादव, अण्णा तात्या, तसेच या विद्यालयाचे माजी शिक्षक भागवान सर असतील, गारगे सर आहेत, बरेच प्रमुख मंडळी आहेत. तिथं मोरे सर आहेत, इतर मॅडम आहेत, गुजर मॅडम आहेत, यादव मॅडम आणि या विद्यालयात कार्यरत असणारे आमचे जगताप सर, कदम सर, गाडे सर, उपस्थित सर्व स्टाफ आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. खरं तर मगाचपासून आम्ही ऐकतोय अतिशय चांगले मनोगत आज आपण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. खरं तर या विद्यार्थ्यांचा पहिला मेळावा आम्ही 1989च्या बॅचने सुरुवात केली आणि त्यानंतर मला वाटतं सर दुसरा एक मेळावा, ती बॅच कितीची होती? 2001. त्यानंतर मला परवा सरांनी सांगितलं की 2003-04चे विद्यार्थी या ठिकाणी मेळावा घेणार आहेत. त्यानंतर अजून एक 17 मेला एक मेळावा होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून खरं तर गारगे सर ही या अवस्थेत सुद्धा या ठिकाणी आले. कारण गारगे सरांचा प्रवास मी स्वतः मला सुद्धा सर होते. अतिशय सायकलवरनं सर येऊन जाऊन करायचे. आमच्या शेतातून त्या धरण व्हायच्या अगोदर सुद्धा सर जायचे. अतिशय ठणठणीत अशी तब्येत होती, परंतु अलीकडच्या काळात सरांच्यावर हा आघात झाला. परंतु त्या परिस्थितीलाही तोंड देऊन आज
स्वतः खंबीरपणे या ठिकाणी आज ते आपल्या मुलासमवेत आलेले आहेत. खरंच हे नातं अतिशय आपल्या सगळ्यांना एक वेगळं नातं आज बघायला मिळालं. मला या सर्व गोष्टींमध्ये एकच या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. आपण शालेय जीवनामध्ये या ठिकाणी शिकत असताना अनेक वक्त्यांची भाषणं ऐकत होतो की आपण पुढे गेल्यानंतर आपल्या विद्यालयाकडे पाठीमागे वळून बघण्याचं सगळ्यांनी काम केलं पाहिजे. खरं तर आज मला खरंच आनंद या गोष्टीचा आहे की आपण सगळ्यांनी आज आपण या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये कार्य करत असताना सुद्धा ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, ज्या शाळेमध्ये आपण घडलो, ज्या शाळेमध्ये आपल्यावर संस्कार झाले, त्या शाळेमध्ये आपण परत एकदा 20-21 वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणींना आपण एकत्र केलं. खरं तर ही काळाची गरज आहे. आपण आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे कॉलेज जीवनात जातो. कॉलेज जीवनानंतर आपण आपल्या जीवनाची एक वेगळ्या दिशा चालू करत असतो. कोण नोकरीनिमित्त बाहेर जात असतं, कोण व्यवसायानिमित्त बाहेर जात असतं. अनेकांची कालांतराने लग्न होत असतात, परंतु परत आपल्या मित्रांच्या मैत्रिणींच्या भेटी होत नसतात. मेळावा घेण्यामधले 2 उद्देश असतात. एक तर आपल्या मित्रांची भेट होती, मित्रांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये एकमेकांचं काय घडामोडी चालू आहेत. आपण एकत्र आल्याने एकच होतं की अनेक प्रसंगाला आपण सगळे जर एकत्र आलो तर तोंड देऊ शकतो. आणि आज तुम्ही निश्चित आम्ही 1919ची बॅच ज्यावेळी पहिल्यांदा एकत्र आलो त्यावेळी 32 वर्षानंतर आम्ही एकत्र भेटलो. ज्यावेळी एकमेकाला समोर बघत होतो तर कोण कोणाला ओळखत पण नव्हतं अशी परिस्थिती होती. 32 वर्षानंतर एकत्र भेटणं म्हणजे काय काय जणांना नातू परतुंड अशी आलेली होती, अशी परिस्थिती पण काय काय होती. परंतु एवढा सगळ्यांना आनंद झाला. शाळेला मदत करणं हा तर त्यातला हेतू होताच, परंतु आपण एकत्र येणं त्यावेळी आपल्याला काही लोकांच्या अडचणी लक्षात आल्या. कुणाच्या म्हणजे मुलं शिकत होती, कुणाची मुलं सर्व्हिसला लागलेली होती, काही जणांच्या आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती. परंतु आम्ही एक ग्रुप केला आणि त्या ग्रुपमध्ये आता आव्हान केलं की बाबा एखाद्यावर प्रसंग आला, एखाद्याला अडचण आली तर एका मिनिटात त्या ठिकाणी आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना एकमेकाला मदत करण्याची त्या ठिकाणी आम्ही त्या बॅचनं सवय किंवा पद्धत पाडलेली आहे. त्याचाच तसंच मला 2001च्या बॅचनं या ठिकाणी मेळावा घेतला. त्यांनी शाळेला मदत केली. आता तुम्ही आज मदत केली. उद्या 17 तारखेला आणि 17 मेला एक मेळावा होणार आहे. खरं तर ही काळाची गरज आहे. कारण ज्यावेळी आपण या शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी जर शाळेची आपण अवस्था बघितली आणि आज जर अवस्था बघितली तर तुम्हाला आमूलाग्र बदल झालेला दिसतो. परंतु ही शाळा रयत शिक्षण संस्थेची शाखा आहे. रयत शिक्षण संस्थेचा व्याप ही मोठा असल्यामुळं शाळेंच्याकडं जसं जिल्हा परिषदच्या शाळा असते त्या जिल्हा परिषद शाळेला वरून आपल्याला आर्थिक निधी मिळू शकतो. परंतु रयतच्या ज्या शाखा असते त्या शाखांना रयतचा व्याप मोठा असल्यामुळं आपल्याला ज्या अपेक्षित गोष्टी असतात त्या संस्थेकडून उपलब्ध होत नसतात. त्यामुळे लोकवर्गणीतून किंवा ज्या माजी विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी जर मदत केली तर त्या शाखेची प्रगती ह्या मोठ्या प्रमाणात होत असते. या विद्यालयामध्ये आपण मिनी गुरुकुल चालू केलेलं आहे. या नवीन आपल्या या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये लागणाऱ्या सगळ्या शैक्षणिक सुविधा कशा या ग्रामीण भागात मिळतील या सगळ्या देण्याचं काम आज या आपल्या विद्यालयामध्ये होत असतं. आणि मला खरं तर अभिमानानं सांगावं वाटतं की आपल्या विद्यालयामध्ये गेल्या वर्षी जवळपास 97% मार्क्स मिळून आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी पहिला आला. तर ग्रामीण भागामध्ये 97-98% मार्क्स पाडणं ही तसं एवढी सोपी गोष्ट नाही. परंतु ती किमया सुद्धा आपल्या या रयतच्या शाखेमध्ये आज आपल्या या ठिकाणी घडलेली आहे. अनेक स्पर्धेमध्ये अनेक स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चमकत आहेत. हे करत असताना या ठिकाणी भौतिक सुविधा देणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणून आपण भौतिक सुविधेच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टी या ठिकाणी देत आलेलो आहे. आम्ही या स्कूल कमिटीमध्ये काम करत असताना गेले 10-15 वर्ष आम्ही या ठिकाणी काम करतोय. तर अनेक बारीक ज्या अडचणी आहेत त्या सातत्याने इथे येणारे मुख्याध्यापक त्याचा स्टाफ आमच्याकडे मांडत असतो. आणि आपण खरं जे विद्यार्थी या ठिकाणी शिकून गेलो त्यांनी त्या पूर्ण करण्यासाठी खरं भविष्यात आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचा एक सुरुवात मला वाटते आता झालेली आहे. बऱ्यापैकी भौतिक सुविधेसाठी प्रत्येक बॅचकडून मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत मिळायला लागलेली आहे आणि भविष्यात ही मदत या ठिकाणी मिळणार आहे. खरं तर असंच आपलं प्रेम या ज्या आपण शाळेमध्ये शिकून गेलो तिथं असणं गरजेचं आहे. आणि त्यात एक तुम्ही आज
चांगल्या प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. खरं तर मला या कार्यक्रमानिमित्त सगळ्याला एवढीच विनंती करायची आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये आपली भविष्यात निश्चित प्रगती व्हावी किंवा आपल्याला मी शुभेच्छा देतो. परंतु हे काम करत असताना आपण आपलं गाव, आपली शाळा, आपले मित्र हे आपल्या आयुष्यात नेहमी जपले पाहिजे, जेणे आपल्याला शिक्षणाचे किंवा शालेय जीवनामध्ये ज्या चांगल्या प्रकारच्या सवयी लावल्या, आपल्यावर चांगले संस्कार घडवले, त्या शिक्षकांनाही कधी आपण भविष्यात विसरलं नाही पाहिजे. कारण आई वडिलांनंतर जर आपल्यावर संस्कार कोणी घडवले असतील तर ते शिक्षक घडवत असतात. आणि शालेय जीवनामध्ये आपले जी सुरुवात होत असते त्यावेळी ज्या वयामध्ये आपल्याला योग्य दिशा मिळणं गरजेचे असते ती खरं दिशा देण्याचं काम हे आपले गुरुवर्य करत असतात. त्या गावाकडे, आपल्या शाळेकडे, आपल्या मित्रांच्याकडे चांगले लक्ष द्यावं. आता जे प्रशांत देशमानेने जे आम्हाला या रस्त्याच्या बाबतीत जो सांगितला, खरं तर ह्या रस्त्याची एकच खंत आमच्याकडून राहून गेली. मी गेले 5 वर्ष आमची मिसेस सरपंच होती, आता मला 1 वर्ष झालं. 6 वर्षात एवढा पाठपुरावा करून सुद्धा हा रस्ता पूर्ण करता आला नाही. परंतु निश्चित यावेळी येणाऱ्या DPDC मध्ये असेल, बजेटमधनं धरण्याचं आम्ही प्रयोजन केलेलं आहे किंवा आमच्या आमदार साहेबांच्याकडे त्याचा पाठपुरावा आहे. पण मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या जूनच्या अगोदर ह्या रस्त्याचं काम पूर्ण होईल एवढी मी तुम्हाला या कार्यक्रमानिमित्त हमी देतो. आपण सगळ्या बॅचने या विद्यालयासाठी जे लॅपटॉप देऊन दिले त्याबद्दलही आपलं या ठिकाणी मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि भविष्यात या शाळेच्या भौतिक सुविधामध्ये अजून काही अडचणी आहेत. आपण आपल्या माध्यमातून आपल्या असणारे दुसऱ्या बॅचचे मित्र असतील त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी विनंती करावी आणि या भौतिक सुविधेसाठी दुसऱ्या बॅचना सुद्धा आपण या ठिकाणी थोडासा हातभार लावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सांगावं असेही मी तुम्हाला आवाहन करतो. खरं तर आपण बघितलं असेल तर आपल्या शाळेला असणारं कंपाऊंडची सुविधा ही अपूर्ण आहे. आता प्रथमदर्शी होणारी भिंत या ठिकाणी संरक्षण भिंत एका बॅचने दिलेली आहे. अजून आपल्याला या ठिकाणी कमान आहे, त्याच्यात लागणारी गेट आहे, पाठीमागची बाजू सगळी अजून बरीच आहे. कारण रयतच्या शाळेमध्ये काम करत असताना आम्ही नेहमी रोज सातत्याने या ठिकाणी येतो. कारण आमच्याबरोबर यायला सुद्धा गाडीत माणसं बसायला तयार होत नाहीत, कारण शाळेत गेले काहीतरी मागतील, काहीतरी पैसे. त्यामुळं अलीकडच्या काळात या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. परंतु एक चांगला उठाव आणि चांगला बदल आपल्या माजी विद्यार्थ्यांच्यामध्ये व्हायला लागलेला आहे आणि निश्चित या शाखेच्या दृष्टीने अतिशय आपली चांगली गोष्ट आहे. भविष्यात आपण असेच या शाळेसाठी मदत करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो. आणि विशेष करून अजूनही बागवान सरांचा, आम्ही 89ला आम्हाला बागवान सर होते, आज पण बागवान सर तोच आवाज, तोच दरारा तसाच आहे. जसं महेशनं सांगितलं की ती त्यावेळी MET येड्यापाट्यावर आले की वाजायची. इथं त्या लिंबाच्या झाडाला कधी गाडीला स्टँड नसायचं, वरूनच गाडी टाकून द्यायची. आणि मागं म्हणजे जे एक आदरयुक्त अशी भीती होती की आज ही 89च्या आमच्या बॅचच्या अगोदरपासून 33, 34, 35 वर्ष होत आली तरी त्याच आपल्या गुरुजनांचं किंवा दराराचं आजही चर्चा होत असते. ही माणसांच्या आयुष्यात एक आठवणीचा क्षण असतो. असे सर्व शिक्षकांनी अतिशय कष्टाने या ठिकाणी गाडगे सरांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर अतिशय गणिताचा विषय गाडगे सर शिकवायचे तळमळीनं. आणि नेहमी वडगाव ते हिंगणगाव सायकल प्रवास असायचा. कधी सर एसटीने गेले नाहीत. उन्हाळा असो, पावसाळा असो, सगळ्या ऋतूमध्ये त्यांनी सायकल प्रवास केला. अतिशय जिद्दीनं आणि कष्टानं त्याने त्याही काळात आमच्यावर चांगले संस्कार घडवले. आम्हालाही काही शिक्षणाच्या निमित्त मला माझं कॉलेज जीवनात शिक्षण पूर्ण नाही करता आलं तरी पण मी एक चांगल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मी आज काम करत असताना एक गावचा ग्रामपंचायतमध्ये मी जवळपास 20 वर्ष आज काम करतोय. एका मोठ्या सुदगिरणीचं या ठिकाणी व्हाईस चेअरमन म्हणून मी काम करतोय. आणि स्वर्गीय डॉक्टर पद्मनाभरावजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना एक सुसंस्कृत राजकारण करतो. कधीही राजकारण करत असताना राजकारणाच्या पलीकडे ठेवून आम्ही या गावच्या विकासासाठी किंवा अन्य बाबीसाठी प्रयत्न करत असतो. नेहमी आमच्या सगळ्यांना सहकार्य राहत असतं. भविष्यात आपल्याला कोणाला कुठली अडचण आली तर आपण निर्भीडपणे जरी आमच्याकडे एखादी गोष्ट मांडली तर ते आम्ही नेत्यांच्यापर्यंत पोहोचवून शिक्षणाच्या बाबतीतली एखादी गोष्ट पूर्ण करण्याचं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. आपण सगळ्या बॅचने असेच चांगल्या प्रकारे आपल्या या शाळेवरती, शाखेवरती भविष्यात लक्ष ठेवावं, आपल्या गुरुजनांच्यावर लक्ष ठेवावं असे मी आपल्याला विनंती करतो.
मला आयत्या विषय काल सरांनी पत्रिका दिली आणि अचानक कार्यक्रमाला या म्हणले, परंतु प्रमुख पाहुणा म्हणून माझ्यावर वेळ ही मला माहीत नव्हतं. आपण सगळ्या बॅचने मला प्रमुख पाहुण्याच्या ठिकाणी संधी दिली, आमचा इथे तसा सत्कार केला, त्याबद्दल मी सगळ्या बॅचच्या ठिकाणी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. खरंच या शाळेचा आपल्यावरती खूप ऋण आहे. त्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही, पण एक छोटासा प्रयत्न आणि खारीचा वाटा म्हणून आपण शाळेसाठी छोटीशी भेट आणलेली आहे. ती भेट देण्यासाठी मी कीर्तक सरांना विनंती करतो की त्यांनी भेटचा स्वीकार करावा. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं. घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचं हात घ्यावं. घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचं हात घ्यावं. शाळेनं आमच्यासाठी जे काही कष्ट किंवा आमच्यावरती जे काही संस्कार केलं त्याच्यातून उतराई होण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आणि खारीचा वाटा. तसेच की गुजर मॅडम यांनी ते भेटवस्तू अनेकर सर यांना सुपूर्द करावे. तसेच बागवान सर यांना विनंती करतो की जे काही आम्ही भेटवस्तू दिल्या ती सांभाळून ठेवण्यासाठी एक छोटीशी साथीदार त्यांना आम्ही भेट द्यायला सांगतोय. बागवान सर यांना विनंती करतो की अनेकर सरांना ती भेटवस्तू द्यावी. शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा आमचा हा प्रयत्न पूर्ण झालेला आहे. यानंतर मी सर्वांच्या वतीनं बागवान सरांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. पाटील यांना स्मरून या ठिकाणी व्यासपीठावर आजचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष अनेकर सर, प्रमुख पाहुणे हे काका आहेत. सगळेजण काका म्हणतात त्यांना. नशिबानं मी सुद्धा काकाच म्हणतो, परंतु ते माझे विद्यार्थी आहेत. आणि हा योग कसा काय जमलाय, परमेश्वरानं आणलाय ते मलाही कळत नाही, परंतु माझे काका आता ते ठरलेले आहेत, कारण मी त्यांना काकाच म्हणतो. तेव्हा ह्या सगळ्यांचं प्रेम असताना तुम्हाला मला इथे एकत्र आणण्याचं, कुठली बॅच असेल, बॅच कोणती असू द्या, 89च्या असू द्या, 1च्या असू द्या, 3, 4च्या असू द्या, ह्या सगळ्यामध्ये 2 माणसं प्रेम असताना आहेत. एक सरपंच आणि एक मुख्याध्यापक, त्यानंतर या शाळेचे शिक्षक शिंदे सर, अन्य काही मला नाव कल्पना नाही. या सर्वांनी जो शाळेसाठी स्तुत प्रयत्न चालवलाय. कोणता प्रयत्न चाललाय? शाळेची जडणघडणच बदलायची आहे त्यांना आणि शाळा नावारूपाला आणायची. त्यासाठी आता हे करत असताना कुठंतरी काहीतरी आपण सोचलं पाहिजे. विचार केला 25 वर्षानं भेटतोय. अर्थात तुम्ही आज काय आहे, विद्यार्थी नाही, पालक विद्यार्थी आहेत. ज्ञानानं भराऱ्या मारलेले आहेत, आपापले अनुभव सांगितलेले आहेत आणि हे सगळं जे घडलंय कदाचित तुम्हाला शिक्षा सोसाव्या लागल्या असतील. अनेकांनी सांगितलं मला 5 वाळूच्या पाट्या टाकायला लागत होत्या. अगदी बरोबर आहे. त्या 5 पाट्यावर तुमची आज ही प्रगती आहे. मी खात्रीनं सांगतो, ही इमारत मी माझ्या मुलांच्या कर्तृत्वावर उभारलेली. त्याला फक्त लोखंडाला पैसे घालवले. त्या 2 खोल्या स्लॅबच्या एका मुलानं सांगितलं पाया काढायला लागत होता. या ठिकाणी सभागृहाचा पाया सुद्धा आम्ही आमच्या मनगटावर काढलेला होता. या ठिकाणी ज्या ज्या काही कार्यक्रमात सांगितलं त्या विद्यार्थ्यानं, त्या मी आमची जी या क्षेत्रातली मुलं आहेत, ज्या गावातनं येतात त्या मुलांच्या परिस्थितीचा आम्ही मळ्यापर्यंत जात होतो आणि त्यांची जाणीव होती की बाबा ह्या मुलांची अवस्था काय, स्थिती काय, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. भाडोत्री काम आम्ही करत नव्हतो. शाळेत 9 वाजता तर 9 वाजता यायला लागायचं, घरात डबाला मिळू नाही तर न मिळू. संध्याकाळी 9 वाजले तरी आम्ही शिक्षक जात होतो. एकटं कोणी काय करू शकत नाही. त्या पोरांनी सांगितलं हे टीमवर्क असतं. हिंगणगावची शाळा सांगलीत गाजते, हिंगणगावची शाळा भागात गाजते, मोठ्या शाळा विटा आणि कडेगाव असताना हिंगणगावचं नाव येतं. हे सहजासहजी होत नाही आणि हे वृत्त आज ह्या दोघांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून पहिल्यांदा मी तुमच्या बॅच मार्फत या दोघांचे आभार मानतो. आता प्रत्यक्ष मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतोय. या ठिकाणी आता अनेकांनी उल्लेख केला, मी त्यांच्या भाषणाची पुनरावृत्ती करतोय. फक्त हा महाराष्ट्र फुल्यांचा महाराष्ट्र, आणखी कुणाचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा महाराष्ट्र, ह्यांच्या विचारानं हा महाराष्ट्र घडला. पण या विचाराचा प्रभाव खरा कोणावर पडला असेल तर कर्मवीर अण्णा भाऊराव पाटलांवर पडला.
कारण ते कोल्हापूरला शिकायला होते, लक्षात घ्या. आणि ह्या मुलाची संस्थेची प्रगती कशी करायची हे त्यांना धडा बालकडून कोल्हापुरात मिळालं होतं. शाहू महाराजांनी त्या काळात दलित मागासवर्गीयांना सवलती दिल्या होत्या. मग ह्या सवलती काय ह्यानाच द्यायच्या असा प्रश्न तिथं निर्माण झाला. मग काय केलं शाहू महाराजांनी, असं मोठं पटांगण घेतलं. त्या ठिकाणी 5-25 अशा हरभऱ्याची पुती होती आणि 50 घोडं त्या ग्राउंडवर सोडले. आता काय व्हायचं, घोडी पळाली सगळी, पण तिथं खात असताना 20-25 घोडी बाजूला आणि 10 ते 15 घोडी हरभरा खात होती. घोडं दुसरा हरभरा खायला गेलं की दुसऱ्या घोड्याची टाच तोंडावर, ते गप माघारी जाऊन उभं राहायचं. समाजाची स्थिती आहे. मग त्याला सवलत पाहिजे का नाही हे लोकांना शाहू महाराजांनी पटवून दिलं होतं आणि तोच वसा अण्णांनी उचलला. आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना सुद्धा करताना त्यांच्याकडे मागास वगैरे असा कोणताही भेदभाव नव्हता. तुम्हाला एक विटेच उदाहरण सांगतो. 7वीत होते अण्णा आणि 7वीत असताना सगळे बीसी लोक विद्यार्थी होते. एका आडावर पाणी प्यायला गेले, त्या माणसाने सांगितलं पाण्याला हात लावायला. आणि ही परिस्थिती सत्य आहे, कारण आम्ही लहान असताना सुद्धा त्या लोकांना पाण्यासाठी उभं राहावं लागत होतं. कुणी पाणी दिलं तर मिळत होतं. अशा परिस्थितीत अण्णा ते पाणी, अण्णाला म्हटले यांना पाणी मिळणार नाही. अण्णाला काय राग आला कुणाला ठाऊक. जो राट जो धरला, पोरसनी म्हटले धर तिकंड चिकंड एका बाजूला अण्णाने धरला, तो राटच त्या आड्यात टाकला. त्या पाणी कसं पेत नाही. अण्णांनी 3-4 सूत्र आपल्याला दिलेत. त्या सूत्रांची आठवण आपण ठेवली पाहिजे. एक पहिलं सूत्र त्यांनी स्वावलंबनाचं दिलं. परिस्थिती नसली तर कष्ट काय दिलं आपल्याला, की तुम्ही अन्यायाची चीड, अन्याय जर झाला तर चीड, न्यायाची चाड, या गोष्टी लक्षात ठेवा. आणि 4थं सूत्र दाता बना. दाता म्हणजे देण्याची पद्धती, दुसऱ्याला हात पसरू नका कुणाकडे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अण्णांच्या यानं आपल्याला काय झालेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत. तेव्हा मी एकच तुम्हाला उदाहरण सांगतो की ह्या ठिकाणी बसले जे लोक आहेत किंवा अनेसर असू द्या, कुणी असू द्या, जर अण्णा नसते तर तुमचं माझं शिक्षण झालं नसतं. आपण खेड्यात अजिबातच वर जाऊ शकलो नसतो. आणि या सगळ्या अण्णांना जर कुणी पाठबळ दिला असेल तर वायबी चव्हाण, एकही पैसा जवळ नसताना, कुठल्याही बँकेत नसताना इतक्या निस्वार्थीपणानं त्या माणसानं कार्य केलेलं आहे. म्हणून मी दोघांना प्रेरणास्थानी मानतो. तर ईबीसी कायदा 1200च्या आत उत्पन्न आणि कुळ कायदा हे 2 कायदे 1957 साली कर्मवीरांच्यासाठी अण्णांनी पास करून घेतले, आपल्या यशवंतराव चव्हाणांनी पास करून घेतले. आणि म्हणून तुम्ही आम्ही शिकलो. आणि 59 तर अण्णा वारले. अण्णा वारल्यावर ह्या रयत शिक्षणचा तारू आता काय. अशा परिस्थितीत ह्या स्टेजवर बसणारी माणसं आहेत, स्टेजवर नसलेली माणसं आहेत, ज्यांनी ही रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेल्या तुम्हाला विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उचलून धरली आणि तिची प्रगती केलेली. म्हणून मी 4 ओळीतच सांगतो, कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा वटवृक्ष सातार नगरी लावला. हा वटवृक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरला. शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत कर्मवीर अवतरले, लक्षात घ्या. आणि त्यांच्या कृपेने या सर्व जणांचे संसार भरले. त्यांची कृपा नसती तर तुमचं शिक्षण झालं नसतं, आम्हाला तर कोणी मसाला मागं ठेवलं नसतं. माणसाला शिक्षणातून जे संस्कार घडतात त्या संस्कारावर त्याचं भवितव्य अवलंबून असतं. परमेश्वर कृपेनं आज 20-22 वर्षाची माझी जी मागची बॅच आहे ती विद्यार्थ्यांची, त्यांनी आपले संस्कार अजून जपून ठेवलेले आहेत. आत्ताचे संस्कार जर बघितले, मी संस्कारावरच बोलणार आहे, पण आत्ताचे संस्कार टीव्हीवर जर मालिका लावली तर त्या मालिकेत काय येतं, अरे शेखर तू कामाला जाणार आहेस ना आज, बायको म्हणते अरे शेखर. आणि शेखरला सांगितलं तर अरे ते तुझे वडील सारखेच ओरडतात, त्यांना सांग जरा. तर म्हातारी आत्म घरात काय म्हणते माहितीये का, आव जावा ते कधीतरी खोपटात बसा, जावा सुनेचा कड घेऊन. म्हातारपणी खोपटात बसायची बारी अशा रीतीनं वृद्ध माणसांच्यावर आलेली आहे. मी साताऱ्याच्या ठिकाणी काही वेळा बाहेर फिरायला जातो,
त्यावेळेला अशी म्हातारी गप्पा मारताना आपापला अनुभव सांगतात. मला सून कशी करते, बायको काय करते, इतर समाज काय करतो. तेव्हा ह्या म्हातारपणी खरोखर वृद्धावस्था अत्यंत वाईट आहे मला. तर ह्या काळी तुम्ही आपल्या आईबापांची जोपासना करणं हे मी तुम्हाला अगदी आवर्जून किंवा जाणून बुजून सांगतो की आईबापांची सेवा करा. आता इथं 4 ऋण आहेत आपल्यावर, 4 ऋण आहेत. आई वडिलांचं ऋण, शाळेचं ऋण आणि गुरुजनांचं ऋण. हे तिन्ही ऋण तुम्ही फेडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि कशामुळे घडले? शाळेच्या संस्कारामुळे. आता याच्यासाठी काय तुम्ही विचार केला तर तुम्हाला साधं उदाहरण आहे. माता गुंतली कामाशी, तिचं चित्त कुठं असतं? बाळापाशी. वानर हिंडते आकाशी, वानर हिंडते झाडावरी, पिल्लू त्याच्या उतरी. पिल्लाला सोडून जाते का बघा. तसं तुम्ही आपल्या आई बापाची सेवा करून सुद्धा गुरुजनांचा ऋण हे पार पाडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून तुम्हा सर्व बॅचना आत्ताच्या मी काय करतो, मनापासून माझ्या सर्व शिक्षकांच्या मार्फत मी तुम्ही जो ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, अधिक आभार मानतो. अशाच प्रकारे तुम्ही आमच्याशी म्हणजे प्रेमाचा संबंध जो ठेवलाय तो कायम राहावा ही माझी इच्छा करतो. आता तुम्ही आम्ही सगळ्यांचं काय अवस्था आहे? पोटासाठी भटकत जरी दूर वनी फिरेन. नोकरीच्या निमित्तानं आपल्याला सगळीकडे जावं लागतंय. सगळ्यांना नोकरी येत असं नाही. तर पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन फिरायचं आपल्या नशिबाला येतं. त्यातूनही तुम्ही आपल्या संसाराचा बोजा सांभाळून 20-25 वर्षानंतर तुम्ही ही जी जाण गुरुजनांची ठेवली आणि तो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाबद्दल पुनश्च तुमचे आभार मानून या शाळेचं भवितव्य घडवण्याचा प्रयत्न ज्या 2 व्यक्ती करतायत आणि त्याच्यावरती शिंदे सर आणि त्यांचे सहकारी जे धडपडतायत, या सगळ्या शाळेच्या स्टाफचं मी अभिनंदन माझ्या शिक्षकांच्या वतीनं करतो. आणि असंच ज्या वेळी शाळेला काही मदत लागल ती मदत देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा एवढी विनंती करून. भरपूर बोलायचं होतं पण मी सगळं टाळलंय आता, कारण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. किंवा मी जवळ गेलो थोड्या सगळ्या माहिती आहेत मला. मित्रांनो, तुम्ही आज घडलाय. माझं एक जीवनाचं उदाहरण सांगतो. कडेगावला आपल्याला सेंटर होतं, बोलायचं नाही. मग असं सांगितलं ना, बोलायचं नाही. कडेगावला सेंटर होतं. सगळी पोरं सांभाळायची म्हणजे अडचण होती. रात्रीची कोण कुठं जायचं, कोण कुठं जायचं ना, आमची ड्युटी तिकडेच. आता काय करायचं याला? परंतु एक पोरगा आपलं कॉपी करताना गावला. त्या शिक्षकच होते. हातापाया पडलो आम्ही सगळे हेडमास्टरचे, तुम्ही काही कारवाई करू नका त्याच्यावर. त्यांनी जाणून बुजून केलेलं नाही. आणि एवढ्या वेळा आमचं ऐका, आम्ही शिक्षक सांगतोय तर त्यांनी ऐकलं नाही. कडेगावचे हेडमास्टर आणि त्या दिवशी झेट आली आणि इथं येऊन सेंटर इथं काढायचं म्हणून जिज्ञासा मी पक्की केली. त्यावेळेला मला एका शिक्षकाने दिलं, हो म्हशीची धार काढायला निघालाय, पुन्हा आपला रेड्याची धार काढायला निघालाय. मी त्याला सांगितलं, रेडा दूध देतोय बघा, त्या शब्दात सांगितलं. आणि माननीय पतंगराव कदम यांनी ज्या वेळेला हिरव्या पेननं शाई केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं सेंटर मिळाला. त्यांच्या 2 खुडी होत्या. तांबड्यानं सही केली की कामाची बोंब आणि हिरव्यानं केली की काम झालं. हे आराकडे आहेत. मित्रांनो, इथं सेंटर झालं म्हणून मगाच्या कविताने सांगितलं तर तुम्ही सर्जन सुटलात. मी बाळासाहेबच उदाहरण देतो की बाळासाहेब देसाई मंत्री असताना त्या भागाचे पाटणमधले जर पोलीस भरतीला गेले तर अधिकाऱ्याला फोन करून सांगायचं. अधिकारी म्हणणार, अहो तू उंचीत बसत नाही. तुला मी सांगू का, दगड ठेव की खाली, उंची बसते. अशा रीतीने त्यांनी पाटण तालुका सुधारला. अशी माणसं समाजासाठी दुसऱ्याचं दुःख जाणून त्याला उंचवायचा प्रयत्न करणारी माणसं आज नाहीत. मला राजकारणाकडे वळायचं नाही. मित्रांनो, तुम्ही तुमच्या संसारात असताना एकमेकाशी खरोखर काय प्रेमानं जगण्याचा प्रयत्न. परमेश्वरांचा माणसाचा जन्म घेऊन तुम्हाला एक संदेश दिलाय त्यांनी, ओळखा, सबका मालिक एक. कोण आहे ते? शिर्डीचे साईबाबा. तर शेवटपर्यंत आपलं आयुष्य चांगलं घडायचं असेल तर कुठल्याही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्या मार्गाने चला, नतमस्तक व्हा. आता एकच शब्द बोलतो की तुमच्यामुळं खरोखर आमच्या या सर्व शिक्षकांचा आम्हाला 20-25 वर्षांनी योगायोग आला. आता घाडगे सर म्हणजे आमचा सगळ्यातला ससा प्राणी, सगळ्यात ससा प्राणी.
आणि मला चेष्टा केल्याशिवाय त्यांचं केल्या खोडे काढल्याशिवाय जमायचं नाही आणि त्यांना माझी खोडी काढल्याशिवाय जमायचं नाही. आज 3 साध्य माझी नाहीत माझ्यात. कदम केळी सर आणि मोरे सर, दुसरे मोहिते आहेत मोहिते TC, हे 3-4 माझी अगदी हक्काची माणसं होती. पळी इथं म्हणणार पळणारी ती आज माझ्यात नाही. मला खरोखर त्यांचं ते उणीव जाणवते आणि खरोखर परमेश्वरानं त्यांना काय म्हणजे वयाच्या मानानं लवकर गेले ते, पण त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी मी पुन्हा परमेश्वराला विनंती करून माझे 4 शब्द मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले सरपंच आणि स्कूल कमिटी सदस्य महेश नाना कदम, त्याचबरोबर आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य असलेले संजय भाऊ, अण्णा तात्या, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले असे काही माझे माजी सहकारी रयत सेवक बंधू भगिनी आणि 2003-04च्या मार्च परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आपण सर्व विद्यार्थी मित्र हो. भगवान सरांनी बोलल्यानंतर आपण बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं, कारण संस्थेला लाभली म्हणूनच रयत शिक्षण संस्था या सेवकांच्यामुळे टिकली. त्याचबरोबर तुमच्यासारखे विद्यार्थी रयतेला लाभले म्हणूनच रयत सेवक आणि या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं ही संस्था टिकली असं म्हणायला हरकत नाही. जसा काळ बदलत चाललाय तसा रयत शिक्षण संस्थेच्या समोरचा जो भविष्याचा प्रश्न आहे तो सुद्धा बदलत चाललेला आहे. काळानुसार माणसानं बदललं नाही तर काय होतं याची उदाहरणं तुम्हाला माहित आहेत. कोडॅक सारखी कंपनी असेल, HMT सारखी कंपनी असेल, काळानुसार न बदलल्यामुळं मोडीत निघालेल्या कंपन्या आहेत. मग अशा वेळी एका महामानवानं एका उज्ज्वल अशा ध्येयानं स्थापन केलेली संस्था टिकवायची तर आता सरकारवरती अवलंबून राहणं चुकीचं आहे. तुम्हाला इतिहास माहित असेल तर कर्मवीरांच्या या स्थापन केलेल्या संस्थेला सरकारकडून जी ग्रँट मिळत होती ती सुद्धा एक वेळ सरकारनं बंद केली होती. अशा वेळी कर्मवीर भाऊराव पाटील त्या सरकारी दरबारी गेले नाहीत की आमची ग्रँट पुन्हा सुरू करा म्हणून. त्यांनी लोकांच्याकडं हात पसरले, लोकांच्या घराचे उंबरटे झिजवले आणि लोकांच्या सहकार्यातून ही जी चळवळ सुरू झाली होती शिक्षणाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याची ती जिवंत ठेवली. ती मंडळी हे रोपटं कधीच कोमेजू देणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि बघा, कर्मवीरांनी फार विचारपूर्वक या संस्थेचं बोधचिन्ह सुद्धा निवडलं होतं. वटवृक्षासारखा वृक्ष दुसरा कुठला तुम्हाला दिसतो का? बघा, स्वतः तर जगतोच पण आपल्या बरोबरीनं आपल्या असंख्य शाखा तो आपल्या आसपास निर्माण करत जातो. त्याला भीती नसते, माझ्या शेजारी जर दुसरी माझ्यासारखीच पारंबी रोवली गेली तर ती माझा हक्क हिरावून घेईल. तसं आपण सर्व लोक आहात, आपल्याला सुद्धा ही भीती नाही आहे की मी पुढे चाललोय. यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो दिसत आहेत, त्यामुळे मला फार काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. गेल्या महिन्यामध्ये NMS नावाच्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती जी परीक्षा होते आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा घटकांसाठी, त्या परीक्षेमध्ये आपण 32 विद्यार्थ्यांना प्रविष्ट केलं होतं. 26 विद्यार्थी त्यातील उत्तीर्ण झाले आणि त्यातील 22 विद्यार्थ्यांना पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा मेरिट लिस्ट लागेल तेव्हा नक्कीच सारथी नावाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. म्हणजे 12वी पर्यंतचा त्या मुलांचा शिक्षणाचा खर्च ते स्वतःच भागवणार आहेत. म्हणजे अण्णांनी जे स्वप्न पाहिलं होतं कमवा आणि शिका, ज्यातून तुम्ही घडला, मग अशी उदाहरणं सांगितली तुम्ही, त्यातूनच तुम्ही घडला. भले तुम्ही अभ्यासात कच्चे असाल पण अभ्यास म्हणजेच केवळ शाळा नव्हे. शाळा हे संस्काराचं
एक ठिकाण आहे, संस्काराचं विद्यापीठ आहे असं म्हणूया, जे आज विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. तुम्हाला ते मिळाले त्यावेळी. एक वेळ तुम्ही अभ्यासात ढ असा, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही चांगला माणूस म्हणून समाजामध्ये ओळखलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी चांगली माणसं घडवण्यासाठी आम्ही शाळा चालवतो असं मी सांगेन. त्याबरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली जाते का? तर पाहिली जाते. गेल्या महिन्यामध्ये आता सांगितलं NMMS मध्ये 22 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीला पात्र होतील अशी आमची अपेक्षा आहे. जवळजवळ 100% ते विधान सत्य होणार आहे. दुसरी गोष्ट, इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी नावाच्या चित्रकलेच्या परीक्षा असतात. 10वीला विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क जास्त मिळवण्यासाठी त्या उपयोगी असतात. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी, सिव्हिल इंजिनियर खास करून, ही चित्रकलेची परीक्षा उपयोगी पडते. तर त्याच्यामध्ये इंटरमिजिएट साठी 6 विद्यार्थी A श्रेणीमध्ये आले, 14 विद्यार्थी B श्रेणीमध्ये आले आणि 3 विद्यार्थी C श्रेणीमध्ये आले. आणि एवढा चांगला निकाल या परिसरातलाच नव्हे तर आसपासच्या कुठल्या शाळेमध्ये एवढा चांगला निकाल लागलेला नाही. अ श्रेणीत येणारे 1 किंवा 2च विद्यार्थी तुम्हाला दुसऱ्या शाळेत दिसतील. आपल्याकडे 6 विद्यार्थी आलेले आहेत. म्हणजे गुणवत्ता किती आहे बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये. हायस्कूल या गटामध्ये आपला सुद्धा केंद्र स्तरावरती पहिला नंबर आला. तालुका स्तरावरचं परीक्षण कालच झालं. परीक्षण करणाऱ्या लोकांनी जाताना सांगितलं, सर तुमची शाळा खूप सुंदर आहे, उपक्रम खूप चांगले आहेत, असं कौतुक करून ते गेलेत. नंबर येईल न येईल पण त्यांनी जाताना हे शब्द आपल्याला सांगून गेलेले आहेत. यामध्येच आपल्याला यश मिळाल्यासारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सुरुवात आहे म्हणतो मी. फक्त ही फक्त सुरुवात आहे. अजून आपल्याला उत्तमातून उत्तम शोध घ्यायचा आहे. आणि त्यासाठी सर्व पालकांचं, सर्व माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि ते सहकार्य तुमच्यासारख्या लोकांच्याकडून मिळू लागलंय. हा एक चांगला असा दृष्टिकोन आहे असं आपण म्हणून या विद्यार्थ्यांचा. आणि असाच दृष्टिकोन हा तुमचा वाढत राहो. भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबाला सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे दिवस लाभोत. पैसा मिळेल न मिळेल ती गोष्ट वेगळी आहे, पण या गोष्टी महत्वाच्या आहेत की जीवन आनंदी जगा, स्वच्छंदी जगा. आणि ते जीवन जगण्याची तुम्हाला संधी मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि कर्मवीरांच्या आशीर्वादानं तुम्हाला ते यश नक्की मिळणार आहे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा या विद्यालयाच्या वती आपलं असलेलं प्रेम दाखवलं, कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून मी विद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण आज मला या ठिकाणी बोलवलं, अध्यक्षस्थान स्वीकारण्याची संधी दिली आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची संधी दिली. इतका उशीर होऊन सुद्धा त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आता खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आहोत. पण आता असं झालंय, 20-21 वर्षाचं 2-3 तासात आटोपताच येणार नाही. आपल्याला बागवान सरांनी अण्णांविषयी भरपूर काही सांगितलं, पण मी थोडक्यात अण्णांचे 2 माझ्या वाचनात आलेले किस्से सांगतो आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. सर, अण्णांच्याकडे एकही गुण असा नव्हता की आपल्याला घेताना प्रत्येक गुण त्यांच्याकडे घेण्यासारखा होता. अण्णाच्या वेळेस शैक्षणिक कार्याच्या आधी ओगले कारखाना आणि किर्लोस्कर कारखान्यात काम करत होते. तर ते काम करत असताना त्यांनी त्या कारखान्याच्या मालकांना सांगितलं की आपण कारखाना तर चालवतोय, पण त्यातून जे काही रक्कम येईल ती रक्कम आपण शैक्षणिक कार्यासाठी वापरू. तर दोघांनीही नकार दिला. पण अण्णांचा स्वभाव असा होता, निर्भीड, हट्टी आणि स्वाभिमानी. अण्णांनी नोकरी सोडून दिली आणि आपल्या शैक्षणिक कार्यात काम केलं. दुसरी एक अण्णांची अशी एक गोष्ट आहे की काटकसर. तर पूर्वी ज्यावेळेस आपल्या संस्थेचे विद्यार्थी, फार पूर्वीचा काळ आहे की पुण्यासारख्या शहरात शिक्षणासाठी जायचे, त्यावेळेस त्यांना आता काय आता मेज खानावळ्यात तसली काही भानगड नव्हती. तर अण्णा सातारहून रेल्वेनं त्यांना शिदोरी घेऊन जायचं. ती शिदोरी पुणे स्टेशनपर्यंत जायचं, तिथून
वसतिगृहापर्यंत जाण्यासाठी पूर्वी टांगे असायचे, त्या टांग्याला 2 रुपये काय असेल ते पैसे असायचे. अण्णा पायी चालत जायचे 2-2.5 मैल, आणि त्यातून जे काही पैसे वाचतील ते पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे. अशा अण्णांकडून घेण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्यामुळं हा 20 वर्षाचा अनुभव आपण काय 2-3 तासात संपवू शकणार नाही, पण आपण आपल्याला काहीतरी वेळेचं बंधन आहे. एवढ्या उन्हात एवढ्या दुरून आपल्यासाठी सर्वजण शिक्षक असेल, तुम्ही तुमच्या कामातनं वेळ काढला, सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, त्यांचं आभार मानण्यासाठी आपले शब्द कमी आहेत. मानू कसे आभार तुमचे खरंच काही कळत नाही, मानू कसे आभार तुमचे खरंच काही कळत नाही, तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. मी आभार व्यक्त करण्यासाठी स्वाती चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. नमस्कार, मी माजी विद्यार्थिनी स्वाती चव्हाण. आज मला माजी विद्यार्थी स्नेहमेळाच्या निमित्ताने आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांना प्रथम धन्यवाद देते. पावसाचे थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते, तसेच चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होतं आणि घट्ट होतं. अशीच खूप चांगली माणसं, शिक्षक आणि मार्गदर्शन या स्वरूपात आम्हाला भेटली. या आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला मिळणं हे आपले भाग्यच आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. पूर्णविराम म्हणजे काही शेवट नसतो, तर त्यानंतर नव्या वाक्याची सुरुवात होते. अगदी तसंच आभार प्रदर्शन म्हणजे काही शेवट नाही, तर येथे वेळ लागतात पुढच्या स्नेहमेळाव्याच्या आयोजनाचे. जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहतं. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपले गुरुजन आपल्याला कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आज विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आपले सर्व शिक्षक उपस्थित राहिले आणि आपल्या भाषणातून त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल सर्व गुरुजनांचे मनपूर्वक आभार. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमी सत्कार्य घडण्यासाठी ज्येष्ठांचे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्याला कामी येत असतात. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य आम्हाला लाभले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. हा स्नेहमेळावा आयोजित करण्याची संकल्पना ज्याची होती आणि ते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेऊन ज्या ज्या माजी विद्यार्थिनींनी कष्ट घेतले त्यांचेही मनपूर्वक आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणे शक्य नव्हतं ते सर्व माजी विद्यार्थिनी आपल्या उद्योगातून, कामकाजातून, सांसारिक जबाबदाऱ्यामधून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक करणारे माझे वर्गमित्र त्यांचेही आभार. आभार मानत असताना नजरचुकीने जर कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले त्यांचे सर्वांचेच मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मी इथंच थांबवते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात होते. अध्यक्षांचं भाषण होतं, प्रमुख पाहुण्यांचं भाषण होतं, विद्यार्थी मित्रांचंही मनोगत होतं. आता शेवट आभाराचं पण झालेलं आहे. आता शेवट राहिले ते कार्यक्रमाची सांगता. सर्व लोकांच्या अंतकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्यविधाता अशा राष्ट्रगीताची गाऊ गाता, गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता. मी बागवान सरांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रगीतासाठी घोषणा द्यावी. मी सर्वांना उभं राहण्यासाठी विनंती करतो. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. में जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. धन्यवाद.
पाटलांचा विजय असो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा